सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या सत्रामध्ये स्वागत करतो. आपण आता जिथे बसलो आहोत तिथे पाठीमागच्या बाजूला स्वामी स्वरूपानंद यांची जन्मकुरी आहे, त्यांचं जन्म ठिकाण आहे. त्यामुळे सहजच आपल्या मनामध्ये पवित्र भाव निर्माण होतो. आपले स्वामी दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या आसपास असणाऱ्या शनिवारी आणि रविवारी पावसची आनंद यात्रा आयोजित करायचे. यात्रा ही म्हणजे देवाकडे जाणारे असतात आणि स्वामी स्वरूपानंदांकडे येऊन ध्यान करायचं म्हणून ही आनंद यात्रा. आपल्या गुरु परंपरेनुसार हे स्थान म्हणजे जणू आपले आजोळच आहे. वर्षभर आपण केलेल्या ध्यान साधनेचं नैवेद्य स्वामी स्वरूपानंदांना दाखवण्यासाठी आपण इथे येतो. हा आपल्या स्वामींचा देखील भाव असायचा. इथे आरतीच्या मंडपात आपण पाहिलं तर योग परंपरेतील अनेक संतांच्या प्रतिकृती आहेत. त्यामुळे सर्वच संत आपल्याला कृपावर्षाव करतायत असंही सहजच वाटतं. त्याच भावात आपण पुढील कार्यक्रमाकडे बोलूया. यानंतर संपदा राजने स्वामी स्वरूपानंद यांचा एक अभंग सादर केले. अभंगाचे बोल आहेत, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, आणि त्याला जोडून पुढे डॉक्टर गजानन नाटेकर यांचं विवरण.
सद्गुरु स्वरूपा अपार अपार, सद्गुरु स्वरूपा अगाध अपार, आळवी पामर सेवा. नभिते निर्गुण नभिते सगुण, नभिते निर्गुण नभिते सगुण, नभिते निर्गुण नभिते सगुण. सद्गुरु स्वरूपा अगाध अपार, सद्गुरु स्वरूपा अगाध अपार, आळवी पामर सेवा. स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी, स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी. स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी, तरीचे तुम्हासे आतुरेला, तरीचे तुम्हासे आतुरेला. सद्गुरु स्वरूपा अगाध अपार, सद्गुरु स्वरूपा अगाध अपार, आळवी पामर सेवा. आळवी पामर सेवा. आळवी पामर सेवा. हरि ओम. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. हरि ओम. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधुभाषण, शुद्ध मन, तथा सदैव सत्याचरण. एवं षड्विध सज्जन लक्षण अंगी बाळणता पूर्ण, होतो वश परमेश वाहतो जगदंबेची आण. अमृतधारा हा जो स्वामींचा भावविलास आहे, त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये अनंत निवासामध्ये राहत असताना, ते शारीरिक स्थिती अतिशय क्षीण असताना ज्या अमृत तत्वाचा अनुभव आतमध्ये घेतलेला आहे, त्याचे काही तुषार शब्दरूपाने व्यक्त झालेले, त्याच्या धारा, त्यांच्या दृष्टीने ते काव्य फार साख्या नसल्या किंवा महाकाव्य नसलं म्हणजे आकाराच्या दृष्टीने, तरी ते तुषार हे सगळ्या साधक विश्वासाठी अमृताच्या धारा बनलेले. आणि त्या धारांमध्ये स्वामींच्या शब्दांमध्ये सांगायचं तर, आपल्या अहंकाराच्या छत्र्या जर का मिटून ठेवल्या तर नीट भिजता येतं. आणि ते अमृत तत्व अनुभवण्यासाठी काय काय क्वालिटीज अंतःकरणाला कल्टिवेट करायला पाहिजेत,
याचं मार्गदर्शन ज्या काही शाखांमधून आलेलं आहे त्याच्यापैकी या 2 शाखा आहेत. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण. काही काही गाणी जसं आता आपण संपदाकडून ऐकलं की ऐकायला एकदम छान वाटतात. म्हणून दाखव म्हटल्यानंतर एक ओळ पण सुरामध्ये म्हणता येणार नाही. तशा प्रकारे ह्या काही सोप्या वाटणाऱ्या ओव्या किंवा साख्या की हे ठीक आहे सुहास्य वदन वगैरे करून दाखव एक दिवस अख्खा, ते लगेच माणूस फेल होतो. स्वामी माधवनाथ जसं म्हणत असत की जोपर्यंत प्रवचनाला बसलाय तोपर्यंत मी ब्रह्म, आणि बाहेर गेल्यावर जर का आपली चप्पल उपडी पडली असेल तर बोध उपडा पडतो, लगेच पापड मोडतो आतला. तशा प्रकारे सुहास्यवदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतःकरण ह्या खुणा ज्ञानी व्यक्तींची. ज्ञानी व्यक्ती ओळखायची कशी? आत्मधला तत्वबोध हा काही सामान्य व्यक्तीला कळणारा आहे अशाचा भाग नाही, त्यांची आंतरिक स्थिती. पण विशेष वाटतं काही काही त्यांच्या गुणांमध्ये त्यांचा स्वभाव बघितल्यानंतर की हे सामान्य नाही. त्याच्या या सगळ्या खुणा, बाह्य खुणा सगळ्या संतांना लागू होतात. पण जसं आता हा अभंग आपण ऐकला की सद्गुरु स्वरूप अगाध अपार कायमी पामर कैसे वानू, त्यांचं वर्णन आपण कुठल्या शब्दांमध्ये करणार? त्यांचं वर्णन करायला पण त्यांच्याच शब्दाचा आधार घ्यायला लागतो. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन. तशा या काही साख्या ह्या जणू काही स्वामींचं स्वतःचं व्यक्तिमत्व, आत्मचरित्र वर्णन केल्यासारखे आहेत. म्हणजे ह्या 2 साख्यांमध्ये स्वामींच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन होऊन जातं. याला जोडून थोडी पुढेची साखी आहे की प्रसन्न मन सहजासन सुवसन अर्धोन्मिलित नेत्र स्वस्थ अंतरी तत्पद चिंतन कोण करी दिनरात्र. स्वामी स्वतःच की देसाईंच्या घरी ज्यावेळेला ते राहत होते, आप्पा म्हणत असत त्यांना, आणि त्यावेळेला ते रात्रभर कोणी रात्री उठून बघितलं तर स्वामीजी बसलेले दिसत, सहज सरळ बसलेले दिसत. तर सुरुवातीला असा समज झाला की कदाचित त्यांना बरं नाहीये त्यामुळे झोप येत नसेल म्हणून जागे आहेत की काय. पण बरं नसलेला माणूस असा सरळ बसून राहणार नाही शांतपणे. ती त्या परिपूर्ण अवस्थेचं ते बसणं योगाचं बसणं, परिपूर्ण योगी. आणि हे बघण्यातून तो आनंद मिळतो, त्यांच्याकडे नुसत्या पाहण्यातून. आणि हे स्वामी जणू काही स्वतःचं चरित्र वर्णन करत आहेत. सगळ्याच संतांना हे वर्णन लागू होतं, पण स्वामी पण ते त्यांच्याच शब्दात ते लागू होतं. आणि दुसरं ह्या साख्या ऐकल्यानंतर दुसरं उदाहरण आठवतं ते म्हणजे सरलाताईंचं, स्वामी माधवनाथांच्या पत्नी. की ज्यावेळेला ते स्वामी माधवनाथ स्वामींकडे त्यांना घेऊन आलेले होते, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एक साधिका योगिनीताई ताडे त्या इथे स्वामींच्या सेवेला होत्या, आणि त्या हठयोगाच्या काही प्रक्रिया पण करू शकत असत. आणि हे वर्णन सरलाताई अतिशय आनंदाने भरून येऊन स्वामी स्वरूपानंदांना त्यांनी ज्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला स्वामी स्वरूपानंदांनी, म्हणजे योगिनीताईंचं कौतुक आहेच, पण सर्टिफिकेट सरलाताईंना दिलं की ह्याला निर्वैर वृत्ती म्हणतात. ही खरी निर्वैर वृत्ती की कोणाही बद्दल कुठल्याही प्रकारचा स्पर्धात्मक भाव नाही. ही खूप कठीण गोष्ट आहे. त्यांना ज्या वेळेला आजारपणामध्ये सदैव हसमुख चेहरा आहे त्यांचाही, आणि ज्या वेळेला डॉक्टरांनी काही तपासणीसाठी म्हणून जरा डोळ्यांवर आठ्या आणा, कपाळावर आठ्या आणा असं सांगितलं तपासणीसाठी, प्रयत्न करून पण आठ्या नाही आणू शकल्या. आणि काय होतंय, हसू येतंय असं म्हणतो. कठीण आहे, म्हणजे आपण ह्या गोष्टी इमॅजिनच करू शकत नाही. म्हणजे आठ्या नाही असं एखादी व्यक्ती असू शकते. विशेष हे सगळे गुण अंतःकरणामध्ये बांधल्यानंतर काय होईल तर होतो वश परमेश, वाहतो जगदंबेची आण. जगदंबेची शपथ घेऊन मी तुला मला हे सांगतो आहे असं ज्या वेळेला ते म्हटलं जातं त्यावेळेला तो ॲश्युरन्स असतो. जसं गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये मन्मना भव मद्भक्तो मद्याची माम नमस्कुरु माम एव यशस्वी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. प्रतिज्ञापूर्वक मी तुला सांगतोय की असं जर का झालास, माझ्या ठिकाणी मन ठेवलंस तर माझा भक्त झालास, माम नमस्कुरु, तर हे सगळं केल्यानंतर तू मलाच येऊन मिळशील हे मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू मला प्रिय आहेस. त्याप्रमाणे
इथे प्रिया आहे हे स्वामींनी या दोन साख्यांमध्ये म्हटलेलं नाहीये, पण ते अध्यारूत आहे. म्हणून शपथपूर्वक सांगतो की असं केलंस तर तुम्ही वर्ष परमेश ईश्वर प्राप्त होईल. पण ही सगळी लक्षणं आम्ही एक समजून घेतल्यानंतर असं व्हावं असं आम्हाला वाटतं. जसं गोंदवलेकर महाराजांनी ते उदाहरण दिलं होतं की एखाद्या मुलीने तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलेली होती आणि त्याच्यानंतर ते सगळे लग्नाचे सोहळे पाहिल्यानंतर आपल्याही आयुष्यात ही सगळी नाती यावी असं तिला वाटलं. तर ते म्हटले काय करायला लागेल, लग्न करायला लागेल. त्याप्रमाणे हे सगळे गुण आम्ही प्रयत्नपूर्वक आमच्या अंतःकरणात बाणवू, पण त्याच्याबरोबर या गुणांच्या पलीकडे जो गुणातीत आहे ईश्वर, जो आमच्यामध्येच विद्यमान आहे आत्मस्वरूपाने, त्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करू. मग त्या गुणांना केवळ एक भावनिक किंवा वैचारिक मूल्य न राहता एक स्थायी स्वरूप येईल. म्हणून आत्मावत सर्व भूतेषु स्वतःप्रमाणे जगाशी वागणं असं ज्या वेळेला होईल, म्हणजे ते अनेक ठिकाणी जे उपदेश केले जातात त्याच्यामध्ये शेजाऱ्यावर प्रेम करा वगैरे, तर तसं शेजाऱ्यावर प्रेम ठरवून एका मर्यादेपर्यंत करता येतं कुठल्याही व्यक्तीबरोबर. पण त्याच्यानंतर स्वतःमध्ये ईश्वर तत्वाचा बोध झाल्यानंतर तेच ईश्वर तत्व सर्वांच्या मध्ये विद्यमान आहे अशा ज्ञानात्मक भूमिकेतून ती व्यक्ती ज्या वेळेला वागते त्यावेळेला हे सगळे गुण हे परिपूर्ण अवस्थेला पोहोचतात. म्हणून एवं षड्विध सज्जन लक्षण अंगी बाणता पूर्णत्वाने ज्या वेळेला होईल होतो वश परमेश. आणि तोपर्यंत काय आहे तर हे गुण कल्टिवेट करण्यासाठी तो परमेशच हात धरून चालवत असतो. तोच ज्याप्रमाणे आई लहान मुलाला ज्यावेळेला ते चालायचा प्रयत्न करतो त्यावेळेला सारखं हात धरून ठेवलं तर ते मूल कधीच चालणार नाही हे तिलाही कळत असतं. म्हणून ती थोड्या अंतरावर उभं राहते आणि ये म्हटल्यानंतर ते मूल चालत 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 जातं. पडेल असं वाटतं त्यावेळेला ती आई त्याला धरून घेते. त्याप्रमाणे संत आणि ईश्वर अंतरावर थोड्याशा आपल्या उभ्या आहेत. हा चालतोय की नाही हे टेस्ट करतात. आणि आम्ही चाललो तरी पाहिजे किमान साधनेच्या पावलांनी. तसं ज्या वेळेला होईल त्यावेळी त्याच्यामध्ये त्या सांभाळण्याचं आणि जे काही आमचे प्रयत्न होत आहेत अर्धवट ते पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी पण सद्गुरूंकडे. पण आमची चालण्याची मात्र प्रामाणिक इच्छा पाहिजे. त्याच्यामध्ये जरी भाव असला माईक तरी देव होय महाटक. कोणासाठी तरी म्हणून दाखवायचं म्हणून आम्ही जर का करत असू तर तो अंतर्यामी बसलेला आहे. सगळं जे काय चाललंय त्याला माहिती आहे. नवलतयाचे कौतुक जैसास तैसा. त्याला ज्याप्रमाणे तू वागशील ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव बजावणे, त्याप्रमाणे तुला प्रतिसाद मिळेल. भक्तीच्या पावलांनी चाललास तसा प्रेमाचा प्रतिसाद मिळेल, कृपेचा प्रतिसाद मिळेल. आणि ही सगळी लक्षणं सुहास्य वदन प्रसन्न दर्शन एक एक लक्षण खरं तर त्याच्यावर विस्तृत बोलण्याची आवश्यकता आहे, पण आपल्याला एक पण वेळेची मर्यादा पण आहे. सुहास्य वदन हसरा चेहरा बेसिक म्हणजे अगदी अध्यात्म आम्हाला खूप साधायचं आहे असं नसलं तरी आम्हाला बघितल्यानंतर लोकांचा मूड जर का जात असेल तेवढं तरी आमच्याकडून अपेक्षित नाही. सुहास्य वदन आनंदी राहावं हा बेसिक क्रायटेरिया आहे. अध्यात्म हा सगळा पुढचा भाग आहे, पण मूळ मनाची ठेवण ही नकारात्मक नसून सकारात्मक असावी हा बेसिक भाग आहे. आणि ते सुहास्य वदन प्रसन्न दर्शन हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. म्हणजे एक चढता क्रम आहे तो. एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर प्रसन्न वाटणं रेअरच गोष्ट आहे. स्वामींकडे बघितल्यानंतर तसं वाटतं प्रसन्न. चैतन्य महाप्रभूंना जसं विचारलं होतं वैष्णव कोणाला म्हणतात, तर त्यांनी पहिल्या दिवशी असं उत्तर दिलं की विष्णूचं नाव घेतो तो वैष्णव. दुसऱ्या दिवशी परत तोच प्रश्न विचारला तर त्याच्यावर ते म्हटलेले स्वतःला विसरून जो विष्णूचं नाव घेतो तो वैष्णव. आणि तिसऱ्या दिवशी परत तोच प्रश्न विचारल्यावर वैष्णव कोणाला म्हणतात की ज्याच्या केवळ सहवासामध्ये दुसऱ्याच्या मनात विष्णूचं नाव येतं तो महावैष्णव. त्याप्रमाणे ही प्रसन्नता आतमध्ये ज्यांच्या आहे त्यांच्या सहवासात नुसतं त्यांना बघितल्यानंतर त्यांची प्रसन्नता आमच्या अंतःकरणात परावर्तित होते. संत अशा प्रकारची ती प्रसन्नता पण शब्द बरोबर नाही पण ती कॉन्टेजियस आहे संतांची. केवळ त्यांच्या सानिध्यात असल्याने आम्ही सर्व प्रकारच्या चिंता या विसरून जातो. प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला आहे थोड्याफार प्रमाणात. जेवढा काही सहवास मिळाला असेल त्यांच्या वाङ्मयात जरी राहिलो तरी सुद्धा. सुहास्य वदन एक वेळ आम्ही पॉलिसी म्हणून ठेवू शकतो. इस्पेशली जे मार्केटिंगवाले लोक असतात
त्यांना ते क्लायंटकडे जाताना एक सुहास्य वदन घेऊन जातात, घरी काही मारामारी झाली असली तरी, कारण त्याचा भाग आहे, तो पॉलिसीचा भाग आहे, काम आहे ते माझं असं असतं. तसं नाही, काही नको असताना सुहास्य वदन. मूळ ठेवण म्हणूनच तैसे सद्भाव जीवगत. आतमधले जे आतले सगळे जे गुण आहेत ते जणू काही प्रकाशित होत आहेत बाह्य वागण्यामधून. सद्भाव जीवगत बाहेर दिसती फाकत, स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. स्फटिकाच्या घरामध्ये जर का दिवा ठेवला तर तो जसा अंतर्बाह्य सगळं उजळून टाकेल, त्याप्रमाणे आतले सद्गुण हे बाहेर इंद्रियांच्या माध्यमातून म्हणजे वागण्याच्या माध्यमातून प्रकाशित होत आहेत आणि त्याने बाकीच्यांचे काळवंडलेले चेहरे पण थोडे उजळत आहेत. सुहास्य वदन प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण. अजून कठीण कठीण कठीण. निर्मल याचा अर्थ वाईट विचार नसणं हा तर एक भाग आहे, आणि दुसरं म्हणजे अंतःकरणाचं जाड्य, जडत्व, इनर्शिया कमी होऊन जा. ईश्वर भेटावा असं आम्हाला स्वामींकडे आल्यानंतर वाटतं, त्याची फ्रिक्वेन्सी थोडी वाढणं, की आम्हाला ध्यान करावं असं एरवी पण आता वाटायला लागलेलं आहे. जे अंतःकरण हे आम्हाला साधायचं आहे, ध्यान करायचं आहे, ईश्वर प्राप्ती व्हायला पाहिजे आहे, हे त्याला बुद्धीला पटलेलं असतं. पण आज नको, उद्या बघू, आज जरा मी बिझी आहे, हे जे अंतःकरणाने थोड्या काळाने करू इनर्शिया आहे, हातामध्ये वेळ किती आहे माहिती नाहीये, अशा वेळेला जो प्रकारे माणूस वेळ फुकट घालवत असतो तशा प्रकारचा वेळ आता फुकट न घालवता साधनेच्या पावलांनी चाललं पाहिजे, त्वरा केली पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, हे जे समर्थांनी म्हटलंय याचा अर्थ निगेटिव्ह सारखं आता आपण मरणार आहोत असं म्हणायची आवश्यकता नाही, पण लिमिटेड वेळ आहे, साधनेच्या पावलांनी चाललं पाहिजे असं म्हणून जी व्यक्ती हळूहळू तिच्या क्षमता वाढवायचा प्रयत्न करते आणि साधने ते मध्ये सूक्ष्मत्वात जायचा प्रयत्न करते, त्याला ते अंतःकरण हळूहळू निर्मल होत जातं. वाईट विचार येऊ नयेत हा भाग वेगळा आहे, तो आवश्यकच आहे, परंतु ईश्वराची भेट व्हावी ह्याच्यासाठी म्हणून अंतःकरण जे बाह्य गोष्टींमध्ये, किरकोळ गोष्टींमध्ये रमत आहे ते आता प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक त्यागून ईश्वराशी जोडले गेलं. निर्मल अंतःकरण. मितमधु भाषण. मित आणि मधु, मोजकच आणि गोड, हे कठीणच गोष्ट आहे. स्वामी स्वरूपानंदच त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे की क्वचितच बोलणं आणि ते बोलणं प्रसाद स्वरूपात असणं कठीण गोष्ट आहे, खूपच कठीण गोष्ट आहे. स्वामी माधवनाथांनी जे वर्णन केलं होतं की स्वामींच्या खोलीत कधीही गेलं तर येणाऱ्याचे हात जोडलेले असण्याच्या पूर्वी स्वामींचे हात आधी जोडलेले असायचे. क्वचित क्वचित थोडंसंच बोलायचं. गोंदवलेकर महाराजांच्या ठिकाणी जसं कोणीही व्यक्ती गेली आणि त्याच्यानंतर निघताना याह बाळ असं ते म्हणत, तर इथं याह बाळ या तीनच शब्दांमध्ये त्या व्यक्तीच्या अंतःकरणात किती प्रेम दाटून आलं असतं ह्याचा आपण विचारच करायला पाहिजे. याह बाळ एवढाच शब्द, फार शब्द नाही आहेत, खूप शब्दांचा फुलारा करून माणसं खरं वागतात असं वाटत नाही. आपुलकीचे 2च शब्द संतांचे, खऱ्या अर्थाने त्यांना काही आपल्याकडून नको आहे, तुझंच हित व्हावं म्हणून त्यांनी शारीरिक क्षमता नसताना एवढं वाङ्मय निर्माण केलं. कोणासाठी? स्वतःसाठी नाही, पुढच्या पिढ्यांना समजावं म्हणून अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं निर्माण केलं गेलं. कृपा पूर्ण, आणि त्याचं कुठेही प्रसिद्धी न करणं, शांत असणं, हे त्याच्याहून अवघड गोष्ट आहे. आम्हाला एखादी कविता सुचल्यानंतर ती कुठेतरी पाठवून, किमान आता तरी पेपर काही राहिलेले नाही आहेत, किमान व्हॉट्सअपला तरी पाठवून कुठेतरी असं वाटणं. आणि इथे अभंग ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पूर्णत्वाला गेलेला आहे आणि कोणालाही अजिबात प्रसार केलेला. अशा प्रकारचा एक जे अध्यात्माचे जे काही महत्वाचे श्लोक आहेत हे सगळे जगून दाखवलेले या व्यक्ती. निर्माण मोहा जितसंग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा, म्हणजे कोण? स्वामी. अशा प्रकारे ह्या 2 शाखांमध्ये स्वामींनी खरं तर शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, मन शुद्ध असणं म्हणजे ईश्वर तत्वाची जाणीव अंतःकरणामध्ये जास्तीत जास्त काळ राहणं, तथा सदैव सत्याचरण, सत्य बोलणं, खरं बोलणं, आणि त्याच्याबरोबर सत्य आचरण. याचा अर्थ ईश्वराशी अंतरंग संबंधित आहे आणि त्या ईश्वर भावामध्ये किंवा आत्मभावामध्ये राहून आता व्यावहारिक कर्म चाललेली आहेत, सत्याचरण.
म्हणून सत्याचरण हे कॅज्युअल पातळीवर आहे ते कायम खरं बोलतात लोक. पण ते गोष्ट एक प्रिलिमिनरी भाग आहे. सत्य असं जे ईश्वर तत्व आहे त्याच्याशी अंतरंगाने संबंधित आहे. नामाच्या साह्याने, भावनेच्या साह्याने, योगाच्या साह्याने, कसंही जमेल तसं चिंतनाच्या साह्याने आणि व्यवहार चाललेला आहे सत्याचरण. हे सगळं ज्या वेळेला होतं त्याच्यामध्ये सिद्धारूढ स्वामींची ती कथा आहे की ते जर एखाद्या जंगलामध्ये फिरत असताना एक गाय त्यांच्यासमोर पळत गेली आणि ती गाय पळत गेल्यानंतर तिच्या मागे तिला मारायला एक व्यक्ती लागलेली होती आणि ती गाय कुठे गेली म्हणून यांना विचारलं. आता तर खरं तर बोललं पाहिजे, तर त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की ज्यांनी पाहिलं त्याला सांगता येत नाही आणि ज्याला सांगता येतं त्यांनी पाहिलं नाही. म्हणजे डोळ्यांनी पाहिलं त्याला, पण डोळ्यांना बोलता येत नाही. तोंडाला बोलता येतं पण त्याने पाहिलं नाही, कारण पाहणं हे काम डोळ्याचं आहे. तर याच्यावर खोटं पण नाही बोललं गेलं आणि खरं पण सगळं गोष्टी मॅनेज झाल्या. त्याच्यावर त्या व्यक्तीला वाटलं की हा कोणतरी वेडा आहे म्हणून तो निघून गेला. आणि सत्य वागण्याचा काय अर्थ आहे तर सात्विक समाजाचं किंवा सात्विक गोष्टी ह्या राहाव्यात, त्याच्या वृद्धिंगत व्हाव्यात ह्याच्या म्हणून त्या सत्याचा आग्रह आहे. नाहीतर केवळ सत्य बोलण्याने जर का सात्विक समाजाची हानी होत असेल तर त्याला सत्याचरण असं म्हणता येत नाही. भगवान श्रीकृष्ण तसं म्हणत नाही. रिझल्ट ओरिएंटेड असणारे भगवंत आणि त्यांचा फॉलो करणारे हे सगळे संत. म्हणून सत्याचरण याचा अर्थ स्वतःमधली आणि समाजामधली जी सात्विकता आहे ती धरून राहावी आणि ईश्वर तत्वाचा अंतरंगामधून वेध घेत राहावा, अंतःकरणाने त्या प्रक्रियेमध्ये राहावं. असं ज्या वेळेला वागतो सदैव सत्याचरण. आमचं अधूनमधून सत्याचरण असतं, सदैव सत्याचरण. या दोन शाखांमध्ये मिळून स्वामींनी खरं तर गीतेमधली जी 3 तप सांगितलेली आहेत, शारीरिक म्हणजे कायिक, वाचिक, वाङ्मय तप आणि मानसिक, त्यातले बहुतेकचे पॉईंट कव्हर केलेले आहेत. मला हे ज्यावेळी बोलावं असं वाटतं त्यावेळेला म्हटलं की अरे हे तर सगळं मानसिक तप जे आहे ह्याच्यात सगळ्या येऊन गेलेलं आहे. त्या 2 शाखांमध्ये सूत्रमय आहे, त्यामुळे शब्द कमी असले तरी सुद्धा खूप सखोल गहन अशी तत्व मांडली गेलेली आहेत. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. गीतेने जे अनुद्वेगकरम वाक्यम असे म्हटले, मितमधुभाषा, सत्यम प्रियहितम चयत, एकाच वेळेला हे सगळं करणं की खरं पण बोलणं, प्रेमाने बोलणं, दुसऱ्याला दुखावणार नाही असं बोलणं, हितकर बोलणं, हे सगळं एकाच वाक्यात आणणं कठीण आहे. सत्यम प्रियहितम चयत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. मनःप्रसादा सौम्यत्वम मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धी इत्येतत् तपो मानसम उच्यते. ह्या सगळ्या गोष्टी या 2 शाखांमध्ये स्वामीजींनी आणलेल्या. तप याचा अर्थ शरीराला थोडासा आणि मनाला थोडासा कष्ट होईल अशा प्रकारे वागणं, पण त्याला काहीतरी उद्देश आहे. उगीच आपलं उपास करत सुटणं याला तप असं जरी वाटत असलं तरी त्याचा उद्देश काय आहे या सगळ्या करण्याचा. गोंदवलेकर महाराजांच्या ठिकाणी एक जण साधक होते आणि ते काहीतरी एक नियम असला पाहिजे म्हणून त्यांनी एक उपास सुरू केला एका दिवशी. तर महाराजांनी त्याच्यावर त्यांना असं विचारलं की मग आज जप किती झाला, नाम किती घेतलं गेलं. नाही म्हणे, एरवी जेवढं घेतलं जातं त्याच्यापेक्षा आज मी उपाशी असल्यामुळे शरीरात शक्ती नव्हती म्हणून तितकं काही नामस्मरण झालं नाही. मग म्हणाला त्याचा उपयोग काय. नाम अंतःकरणात सत्वशुद्धी व्हावी, शुद्ध राहावं, हलकं राहावं शरीर मन आणि ईश्वराचं अनुसंधान व्हावं याच्यासाठी म्हणून सगळ्या या बाकीच्या गोष्टींना महत्व आहे. ते जर होत नसेल तर केवळ शरीर मन कष्टवणं याला गीता तप म्हणत नाही. तरी स्वरूपाची या प्रसरा, स्वरूप त्याचा वेध घेण्यासाठी म्हणून अंतःकरण तयार व्हायला पाहिजे. आणि जेवढा वेध आज घेतो आहोत क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही वाढली पाहिजे. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तया नाव तप. स्वरूपाचा प्रसार होणं म्हणजे स्वरूपानुसंधान, म्हणजे सदा स्वरूपानुसंधान, याची भक्ती, याची ज्ञान. ते सदा स्वरूपानुसंधान साधण्यासाठी म्हणून आमच्या शरीराला मनाला थोडीशी शिस्त लावायची आवश्यकता असते आणि ती शिस्त लावायला मन टाळाटाळ करत असतं. तरी सुद्धा मनाला वठणीवर आणणं त्याच्यासाठी म्हणजे आतून त्रास होतो सकाळी उठायला, त्याला तप असं म्हणतात. तरी सुद्धा ते करणं निग्रहाने करणं आणि तो निग्रह
स्वतःच्या विवेकाने साधत नसेल तर गुरूंना शरण जाऊन तुम्ही हे करून घ्या, अशा प्रकारे अंतःकरणातल्या सद्गुरूंना आवाहन करणं की अशा प्रकारे ते करून घ्या. आणि ते करून घेत असल्यानंतर ते आमच्याकडून होतं आहे आता, ह्याच्यामध्ये अहंकाराचा भाग न राहता सद्गुरूंची कृपा म्हणून सगळं काही चाललेलं आहे. जी साधना चाललेली आहे ती पण त्यांची स्वरूपाने भेट होणे याच्यासाठी चाललेली आहे. आमचं अंतरंग पण हळूहळू विकसित करत जाणं हे पण त्या साधनेचा एक मध्यवर्ती भाग आहे. अशा सगळ्या लक्षणांनी, 6 लक्षणांनी युक्त ज्यावेळेला ती व्यक्ती पूर्णत्वाला जाते, होतो वश परमेश्वर, वाहतो जगदंबेची आण, असं जे प्रतिज्ञापूर्वक स्वामींनी सांगितलेलं आहे, त्याचा स्पर्श आम्हाला कुठेतरी अंतरंगात व्हावा, याच्यासाठी म्हणून आम्ही रोज आमच्या आमच्या ठिकाणी जिथे आहोत तिथे साधना करतोच आहोत. पण थोडंसं चॅनलाइज होण्यासाठी, स्वतःला पुन्हा एकदा रिफ्रेश करण्यासाठी, ज्यांच्याकडून आम्हाला मोठ्या उपकाराने हा सगळा मार्ग कळलाय त्यांच्या पायाशी येऊन कृतज्ञता व्यक्त करणं, भाव व्यक्त करणं आणि त्यांच्यासमोर जे काही आम्ही करतो आहोत वर्षभरात त्याचं जसं आता आशुतोष म्हटलं तसं नैवेद्य दाखवणं. आणि त्या भावाने आपण दरवर्षी इथे येत असतो. आणि त्याच्यामध्ये आजही हे जे काही बोलणं झालं तर ज्योतीने तेजाची आरती असं जे म्हटलंय गदिमांनी, त्याप्रमाणे त्यांच्याच शब्दात त्यांचंच वर्णन करून त्यांच्याच प्रेरणेने आता मी हरि ओम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी तोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. हरि ओम. हरि ओम. आज आपल्या कार्यक्रमाला स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई उपस्थित आहेत. आपल्या या आनंद यात्रेसाठी त्यांनी सर्वतोपरी सहाय्य अतिशय आपुलकीने केले. निवास व्यवस्था, कार्यक्रम आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. तर त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. स्वामींचे स्मृतिग्रंथ जे प्रकाशित झालेले आहेत ते आणि गुलाब पुष्प असं देऊन आपण त्याचं स्वागत करू. हा दुसरा आणि तिसरा खंड आहे. पहिला तुम्हाला दिल्याचं मला गायत्रीताई म्हणाले, मग दुसरे आलेले दिले. आणि आदरणीय श्री जयंतराव देसाई यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा. हा माईक. हा बसा बसा. नमस्कार. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ऋषिकेश शिंदे आणि आपण सर्व आपल्या परंपरेचे स्वामी होतो. आपण सर्व पावसाळ्यात येण्याचं ठरवलं. फार आनंद झाला. फक्त एकच हे वाटलं की अर्थात स्वामीजी यायचे ते सुद्धा असंच एक वेळ येऊन सकाळी येऊन नाश्ता करून असं जायचे. पण मी ऋषिकेशला म्हणत होतो की तुम्ही निदान महाप्रसाद दुपारचा घेऊन किंवा एक 1.5 दिवस असं राहून तरी जावा. तिथल्या वेळेला बघा एखादी 2 दिवसाचं
या म्हणजे काय की आपण माझे वडील भाऊ सांगायचे की आपण जेवढा वेळ प्रवास करून घेतो ना आणि जायला लागतो तेवढा वेळ तरी तिथे राहावं. आता बघा तुम्हाला पुण्याहून यायला जायला एवढा वेळ लागतो त्या दृष्टीनं तेवढा वेळ तरी इथे राहायला तर फार आनंद होतो. आता स्वामींचं 2 साख्या मोठ्या गजाननजींनी स्पष्ट करून सांगितल्या त्याच्या पुढात त्याच्या पाठीमागे जो अर्थ असतो तो इतका सुरेख स्पष्ट केला आणि त्यामुळे जो आपल्या सगळ्यांना आनंद झाला खरोखरच काय म्हणतात ना देहभोगी असते. सगळ्यांच्या देहावर किंवा त्यांच्या चेहऱ्यावर आपण जो आनंद असतो तो व्यक्त होत असतो. तर ते सगळं प्रवचन त्यांचं ऐकल्यामुळे आपण सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो. आपण एवढा लांबचा प्रवास करून आला पण तोही शील त्यामुळे आपला दूर झाला असं मला वाटतं. खरोखर तुम्ही मला नेहमी स्वामींचं वाटायचं की आपण सगळेजण तरुण मंडळी स्वामींचे शिष्य आहात आणि आनंदाने घेतात. खरोखर कौतुक आहे तुमचं. आणि असं तरुणाई जेव्हा असते ना ज्या संतांनी त्यांचं कार्य फार झपाट्याने दूरवर पसरतं. खरोखर स्वामींच्यातून हवे होत्या असं सारखं राहून राहून वाटतं एखाद्या वेळेला असं वाटत नाही. स्वामींचे असते तर त्यांचंही आता तुम्ही जे वर्णन केलं सुभाष नेहमी त्यांचं सर्व व्यक्तिमत्व होतं आणि सगळ्यांना हवावं असं वाटणार होतं. त्यामुळे नेहमी स्वामी मानवानंद काय किंवा माधवराव पाकडे काय सगळ्यांना त्यांचं व्यक्तिमत्व तसं चांगलंच होतं. त्यामुळे नेहमी बरं वाटतं. आता मी एक 2च गोष्टी सांगणार आहे. मी काही फार वेळ घेणार नाही की आम्ही एक स्वामींचा जे आता सुवर्ण महोत्सव वर्ष आम्ही एक साजरं केलं. त्यात आम्ही जवळ 10-12 उपक्रम केले. त्यात एक महत्वाचा उपक्रम केला की ओम रामकृष्ण या मंत्राचा 101 कोटी नामस्मरण योग करायचा. त्याला जवळजवळ 3 लाख लोकांनी एक माळ करून साथ दिली आणि 4 ते 5 हजार लोकांनी म्हणजे स्वामी भक्तांनी दररोज जप करून आणि महिन्याला करून अशी साथ दिली. त्यामुळे एवढा मोठा पावला 1 वर्षात आपण काढला. दुसरा उपक्रम आम्ही केला की श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी ही जरी स्वामींनी अतिशय सुलभ केली तरी समजा आता आपण बघितलं की श्लोक कसा वाटतो सोपा पण त्यात गुढार्थ भरत असतो. तो स्पष्ट करून सांगणं किंवा त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणून तो उपक्रम आम्ही इथे राबवला. 280 स्वामी भक्तांनी भाग घेतला. तोही चांगला झाला आणि अनेकांनी सुचवलं की त्यावेळी आम्हाला समजलं नाही म्हणून ह्या वर्षी पण घ्या. आम्ही तो आता या 15 ऑगस्ट पासून म्हणजे हळूहळू अजून चालू व्हायचं आहे. पण 20 ऑगस्ट किंवा 26 ऑगस्ट पर्यंत व्यवस्थित चालू आहे. तर त्याला जवळजवळ 650 स्वामी भक्तांनी भाग घेतला. तुम्हालाही कोणाला त्यात भाग घ्यायचा असेल तर अजून एक घेता येऊ शक्य आहे. फक्त काय आहे ते नाव नोंदवून इथे त्या ॲपमध्ये सहभागी होणं हे महत्त्वाचं आहे. कोणी जर असेल म्हणजे कोणाला अभंग ज्ञानेश्वरी म्हणा अभंग ज्ञानेश्वरी काय ज्ञानेश्वरी काय किंवा भगवद्गीता काय सगळं एकच आहे. तत्वज्ञान एकच आहे. ते समजून घेणं ते जर घ्यायचं असेल तुम्हाला तेवढा वेळ पाहिजे. दिवसातनं 1 तास तरी वेळ काढायचा. 1 तास जर काढत आम्ही काय अशी पद्धत ठेवली की जो वर्षभर उपक्रम चालतो त्याला प्रवचनाद्वारे अर्धा तास प्रवचन आणि मग त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ते प्रश्न येस नो असे हल्लीच्या त्या MCQ पद्धतीने तशी तुम्ही काढले ते म्हणजे तेवढेच प्रश्न येस नो पटापट भरायची तो प्रश्न पुढे सोडवत जाईल. ती पद्धत ह्या वेळी आम्ही
अनुसरते. त्या पद्धतीत जरी भाग घ्यायचा असेल तरी तुम्ही जे जाताना वगैरे तर आपल्याला त्या ह्याच्यात सहभागी होईल. आणखी मी आपल्याला सांगितलं जात आहे परत तुम्ही या किंवा एक 2 दिवस किंवा आज आला तर 1.5 दिवस तरी असे या. आणि ते इतरही वेळी केव्हाही म्हणजे असं सगळ्यांनी मिळून जमून यायला काही असं नाही. काही वेळेला आता ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे की नेहमी 2-3 दिवस सुट्टी असेल तेव्हा काय अशा कार्यक्रमासाठी आपण वेळ काढायला आपल्याला वेळ कधीच मिळत नसतो. वेळ नेहमी जातच असतो काही काही कारण वेळ काढला तर होतो. या अशा याच्यासाठी वेळ काढायला तसा काढून तुम्ही केव्हाही आला तरी आपण नेहमी ते स्वागत करू. आणि सगळं बाकी सगळी आम्ही सोय करू. याला कारण सांगण्यामागे एवढंच आहे की मी असं म्हणेन बरं का की आपण कसं आपलं घर आपण बांधताना एखाद्या चांगल्या वस्तीत चांगल्या ठिकाणी हवा वगैरे प्रकाश चांगला येतो अशा ठिकाणी आपण म्हणजे सगळ्यांना आपल्याला चांगलं वाटतं. त्यालाही काही हे नियम आहेत त्याप्रमाणे करतो. पण अशा संतांना कुठे काय आवडेल तर माझे आता तुम्ही स्वामीचे नातवंड येत आहेत तिथे काहीतरी अभ्यास करतायत अभंग ज्ञानेश्वरी वाचतायत किंवा काही इथे उद्योग करतायत किंवा सोमज्ञान करतायत असं काहीतरी त्यांना आनंद मिळतो. आणि असं करणारं ठिकाण पावसच आहे. म्हणजे बाकी काही तुमच्या मागे राहत नाही का तिथे येऊन फक्त हेच करायचं एवढंच साध्य करायचं. आणि त्या दृष्टीने जरी आपण आला ते आमच्या स्वामींना बरं वाटतं. अनेक लोक मला म्हणतात की इथे आल्यावर प्रसन्न वाटतं. प्रसन्नता कारण स्वामींनी अमोघ असं आश्वासन दिलेलं आहे. हो आज काल नमोद आम्ही तर हे सगळ्यांना माहिती आहे. तर माझं इथे चैतन्य स्वरूपात वास्तव्य आहेच पण ते चैतन्य स्वरूपात वास्तव्य इथे राहावं यासाठी आपण प्रयत्न करत नाही. आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर म्हणून आमचा तो त्या दिशेने प्रयत्न आहे की त्यांना आवडणाऱ्या गोष्टी अभंग पारायण म्हणा किंवा ध्यान धारणा किंवा जप असं जिथे होईल ते त्यांना ठिकाण आवडतं. मग ते त्यांची बसते आणि मग ते प्रसन्नता येते. असं जिथे घडतं तिथे प्रसन्नता. ते करण्यासाठी तुम्ही केव्हाही इथे या. हे दार तुमच्यासाठी सदैव उघडं असेल एवढं सांगतो. आणि आपण आला फिरून एकदा आपलं स्वागत करतो. आज तुम्ही मला स्वागत करण्यासाठी मी तुमचं स्वागत करते. तुम्ही इथे स्वामींच्या घरी आला तिथे आम्ही आहोत. तुम्ही माझं स्वागत केल्यामुळे आनंद झाला. कोणालाही आनंद होतोच. पण खरोखर मी असं म्हटलं विशेषतः मी येतो आणि आपलं सगळ्यांचं स्वागत करतो तेवढंच मला द्या. मला स्वागत करायला आवडतं नाही. कारण आपण जर कोणाच्या घरी गेलो आणि त्यांनी सुवास सेवादनाने स्वागत केला की आपल्याला बरं वाटतं ना. तसं तुम्ही आला आम्हाला बरं वाटतं आनंद झाला तो आपण दाखवायचा असावा. तसं तुम्ही आला आनंद झाला. उद्यालाही आपण भेटू. आता मला एका ठिकाणी जायचं आहे म्हणून 7:30 वाजता जायचं आहे. म्हणजे मी जरा आवडतं घेतो आणि उद्यालाही आपण भेटू. उद्याला तुम्ही 7:30-8 पर्यंत आणि 9 साडेनऊ तुम्ही 8:15 पर्यंत येतो आपल्याला भेटू. इथे बाकीचे जे प्रोग्राम आपण ठरले ते करा. त्यांना रूम आपण आहे तरी प्रोग्राम हे तुमच्यासाठीच आहे. आपलंच मी असं म्हणेन की आपलं आहे. आपलं म्हणजे आपलं दुसरं कोणाचं नाही. जसं आपल्याला पाहिजे तसं आपण राहावं आणि हे करावं एवढंच. आपलं घर म्हणतं ना की आपल्याला कसं आपण मुक्त वागू शकतो तसं या असं एवढंच मला सांगितलं. हरिओम.
हरिओम. यानंतर आपण आरतीसाठी मंदिराच्या मुख्य मंडपात जाऊया. त्यानंतर प्रसाद भोजन स्वामींच्या जन्मकुटीच्या मागच्या बाजूला असेल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. नेहमीच्या प्रार्थनेने आपण सत्राची सांगता करू. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला तुझा भावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्मयोगे वैघात भावे, सर्वांगी मंगल बोल भावे. जय जय रघुवीर समर्थ.